राम रसायनातील दुसरं रसायन आहे शील. शील अर्थात चारित्र्य. रामचंद्र प्रभू मूर्तिमंत शीलाचा अवतार आहे, चारित्र्याचा अवतार आहे. किंबहुना आमच्या भारतीयांच्या जीवनामध्ये जे चारित्र्य आहे ते रामचंद्र प्रभूमुळे. आदर्श कुटुंब व्यवस्थेची कार्यशाळा म्हणजे रामायण आहे आणि रामचंद्र प्रभू आहे. आजही आमच्या घरामध्ये आम्ही आईला आई म्हणतो, बहिणीला बहीण म्हणतो. या सगळ्या नात्यांच्या मर्यादा ज्या आहेत त्या रामामुळे, कुठल्या कायद्याच्या पुस्तकामुळे नाही. एका तरुण भावासोबत तरुणी अतिशय सुरक्षित राहते, ते कशामुळे? शीलामुळे, चारित्र्यामुळे. आमच्या भारतीयांच्या जीवनामध्ये एक कुटुंब व्यवस्था आहे की जे विदेशामध्ये कुठंच नाही आहे. आज परदेशामध्ये सगळं काही आहे, परंतु ही कुटुंब व्यवस्था नाही आहे. आज ते लाला येते की अशा प्रकारची कुटुंब व्यवस्था आम्हाला प्राप्त करून देता येईल का, घेता येईल का? या कुटुंब व्यवस्थेचं मूळ जर काय असेल, सूत्र काय असेल, पाया काय असेल, तर ते चारित्र्य आहे. आणि ते चारित्र्य श्री रामचंद्र प्रभूंनी आम्हाला दिलं. किती किती प्रसंगामध्ये रामचंद्र प्रभूंच्या त्या शीलाची परीक्षा आहे. दंडकारण्यामध्ये रामचंद्र प्रभू विचरण करत असताना त्याचं अलौकिक सौंदर्य, त्या सौंदर्याला बघून तिथं असणाऱ्या आदिवासी भिल्ल महिला रामचंद्र प्रभूवर आसक्त झाल्यात. तो जगाचा प्राण, त्याच्या ठिकाणी आसक्त होणं, त्याच्या ठिकाणी चित्त लागणं स्वाभाविक आहे. परंतु एवढी मर्यादा रामचंद्र प्रभू त्यांना आश्वासन देतात, या अवतारामध्ये तुमचा स्वीकार मला करता येणार नाही. ईश्वर अवतारामध्ये ईश्वराचं विराट रूप प्रगट करण्यासाठी कृष्ण अवतारामध्ये येईल, तेव्हा गोपीच्या रूपाने मी सगळ्यांचा स्वीकार करेल. श्रीरामांच्या प्रेमामध्ये स्त्रिया पडतील याच्यात विशेष काय? जे विरक्त ऋषी मुनी आहे, सर्व संग परित्याग ज्यांनी केला, त्या ऋषींनी, दंडकारण्यातील ऋषींनी रामचंद्र प्रभूंना जेव्हा पाहिलं, त्यांचं सौंदर्य पाहिलं आणि म्हटलं आम्हाला स्त्रिया करून घ्या. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं नाही, या अवतारामध्ये शीलाचा प्रचार करण्यासाठी मी आलोय, चरित्राचा प्रचार आणि जगण्यासाठी मी आलोय. त्या ऋषींना सुद्धा सांगितलं की गोपी भावामध्ये तुमचाही स्वीकार मी कृष्ण अवतारामध्ये करेन. त्रेतायुगामध्ये विश्वामध्ये काही ज्या सौंदर्यवती होत्या, त्यातील एक सौंदर्यवती शूर्पणखा. रामचंद्र प्रभूंचं सौंदर्य पाहिलं, मदनही ज्या पायाशी लुटांगण घालतोय असा तो अलौकिक